फ्रेंड्स, तर आज आपण मलाई लस्सीची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे दही। वरचा लेअर आपल्याला काढून घ्यायचा आहे मलाईचा थोडासा। अशा प्रकारे यानंतर हा लेअर बाजूला ठेवून मलाईचा लेअर काढून घेतल्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात दही काढून घ्यायचं आहे। मी घरी केलेल्या दह्याचा वापर करते, तुम्ही आपल्या मर्जीनुसार बाहेरून आणलेल्या दह्याचा सुद्धा वापर करू शकता। आता दह्याला थोडेसे फेटून घेऊन त्यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे। मी दळलेली साखर घेतली आहे अर्धा वाटी। तुम्ही वाटल्यास तशीच साखर सुद्धा घेऊ शकता। साखर टाकल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी थिक होईपर्यंत आपल्याला दह्याला फेटून घ्यायचं। दळलेली साखर घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की साखर दळताना त्यामध्ये आपण 2 विलायच्या टाकून मग साखर दळायची आहे, ज्यामुळे विलायचीचा फ्लेवर आपल्याला लस्सीत आलेला दिसून येईल। दही थोडेसे फेटले की थोड्या वेळानंतर आपल्याला त्यात आईस क्यूब टाकायचे आहे। आईस क्यूब टाकल्यानंतर 5 मिनिटं आपल्याला दह्याला कन्सिस्टंट फेटायचे आहे। आईस क्यूब आपल्याला मेल्ट झालेले दिसत आहेत व दह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आपल्याला दिसून येत आहे। यानंतर लस्सी आपली तयार झालेली आहे आणि आपल्याला आता ती एका ग्लासमध्ये सर्व करायची आहे। तर आपण लस्सी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर केलेली आहे। त्यानंतर आपण सर्वप्रथम जो मलाईचा लेअर काढून घेतला होता तो मलाईचा लेअर लस्सीवर टाकायचा आहे। आपली मलाई लस्सी बनवून तयार आहे। तुम्ही वाटले तर त्याला ड्रायफ्रुट्सने गार्निश सुद्धा करू शकता। मलाई लस्सी तयार आहे। तुम्ही एकदा तरी त्याचा आस्वाद घ्या व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू। वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ।